सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर मार्गदर्शन आणि प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रचलेले दत्तपुराण या ग्रंथाविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराजांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करताना सांगितले की वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्तपुराण या ग्रंथात अनेक विषयांना स्पर्श केला आहे. एखादा चिकित्सक जोपर्यंत या ग्रंथाचे अवलोकन करीत नाही तोपर्यंत त्याला हे कळू शकणार नाही. अद्वितीय अशा या ग्रंथामध्ये स्वामी महाराजांनी पहिल्या अष्टकामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने योगांचे वर्णन केले आहे. गेल्या पुष्पात आपण पाहिलं की 7व्या अध्यायात 22 व 23व्या श्लोकात महाराजांनी चित्त आणि प्राण म्हणजे मनोवृत्ती आणि चित्तवृत्तीचा अन्योन्य असा संबंध कसन केला आहे. हे सांगताना ते म्हणतात की चले प्राण चले चित्त, चले प्राण चले चित्तम, निश्चले निश्चलम तयो, नष्टे एकतरे नाशो, द्वयोरपि स योगता. त्यापुढे महाराज म्हणतात की कमी अधिक आहार न करता निद्रा किंवा जागृतीमध्ये योग्य हालचाल आहार निद्रा घेणाऱ्या माणसाचा हा योग सुखकारी असतो. सर्व क्षार कडू तिखट वृक्ष कजान्न शाक स्त्रीसंग अग्नीचा शेक सतत गमन या गोष्टी करणाऱ्याला योगाची सिद्धी मिळू शकत नाही. नंतरच्या काही श्लोकांमध्ये स्वामी महाराजांनी प्राणायामाचा अभ्यास करताना सुरुवात करताना काय सांगितले, काय करायला पाहिजे हे सांगितले आहे व त्याचा अतिशय सुंदर असा उपदेश केला आहे. नंतर प्राणायामाविषयी सांगताना ते म्हणतात की चंद्र नाडीने 16 अंगुले वायू भरून पूरक करून हृदयात हनुवटीपर्यंत 64 अंगुल मात्र कुंभक करून त्या वायूचे विरेचन करावे. त्यानंतर कुंभकाच्या अर्ध्या काळात उदराचे वायूने आकर्षण करून हळूहळू तो वायू सोडावा. पुढे ते संधी काळात कसा प्राणायाम करावा हे देखील सांगतात. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की यावेळी ओंकाराचे ध्यान करावे. तसेच कफ वात पित्त शुद्धीसाठी झोती आदी क्रिया कराव्या. तर योग सिद्धीसाठी अष्टकुंभक 10 मुद्रा कराव्या. तसेच त्यांनी नाडी शोधन प्राणायामाची माहिती पुढे सविस्तरपणे दिली आहे. भस्त्रिका प्राणायामाची माहिती व महती महाराजांनी इथे कथन केली आहे. वज्रासन किंवा सिद्धासन करून भरस्त्रीला लवकर वायूने भरून नाभी समाकुंचित केली असता अर्ध्या प्रहाराच्या अभ्यासाने मध्य नाडीमध्ये उत्पन्न झालेली शक्ती ताबडतोब गतिमान होते. योगी माणसाला 40 दिवस प्राणचालन केले असता रोगापासून अभय असते. तसेच यमापासूनही अभय असते. यापेक्षा दुसरे नाडी शोधन नाही. नाडी शोधन चालू असतानाही बद्ध झालेली रचना सुखावते. पुढच्या काही श्लोकांमध्ये महाराजांनी खेचरी मुद्रेबद्दल आवश्यक असलेली जीवाचेतन कसे करायचे हे सांगितले. खेचरी मुद्रा करणाऱ्याची जीव आज्ञा चक्रात अवकाशात फिरते. त्याला विष पीडा रोग वृद्धत्व तहान भूक झोप आळस आदी क्रिया केव्हाही स्पर्श करत नाही. स्त्रीने आलिंगलेले असताही त्यांचे स्खलन होत नाही. योनी मुद्रेने बद्ध असून तो भोगी असूनही मुक्त असतो. तालूपासून आतमध्ये सुधा स्त्राव होतो. त्या सुधेला अग्नी ग्रासतो आणि नंतर वृद्धत्व येते. खाली मस्तक वर पाय करून शीर्षासन तेव्हा करावे. हळूहळू आहार वाढावा. तसे केले असता एका प्रहारात इष्टका फळ देणारी सिद्धी प्राप्त होते व जी वळ्या सुरकुतांचा नाश करते व सुधा अमृतत्व देणारी आहे. पुढे स्वामी महाराजांनी महामुद्रा व महाबंध व महाविधाची माहिती सांगितली आहे. पुढे ते म्हणतात की नासागरी प्राण धारण केले असता मनोजय पायाच्या अंगठ्यात शरीराची सहजता
भ्रुकुटीमध्ये अमृत प्राप्ती, तर पोट आणि पाठीमागे प्राण धारण केले असता आरोग्य प्राप्त होते. दातांमध्ये प्राण धारण केले असता विषम ज्वराचा नाश होतो. जिभेने वायुपान केले असता तहान, व्याधी, दाह यांचा नाश होतो. अध्यायातील शेवटच्या श्लोकात ते म्हणतात की दोन्ही दृष्टीमध्ये निर्दोष स्पष्ट सिद्धिबिंदूचा जय झाला असता, स्वतःच्या मुखात अग्निप्रज्वलित झाला असता, शरीराला थकवा आला असता, नाद ओंकार उत्पन्न होतो. इथपर्यंत आदरणीय बाबांनी पहिल्या अष्टकातील 7व्या अध्यायाचे सुंदरपणे वर्णन केले व अगदी सुंदरपणे समजावून सांगितलं. व आपल्या प्रबोधनाच्या स्वल्पविराम देत असताना ते म्हणाले की स्वामी महाराजांनी हे जे वर्णन केलं आहे त्याची त्यांनी स्वतः अभ्यास घेऊन ते आत्मसात केलं होतं व सीताराम महाराजांना जीवा शोधनाबद्दल मार्गदर्शनही केले होते असे त्यांनी सांगितले व आपल्या प्रबोधनाला आदरणीय बाबा महाराजांनी स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूया संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. आपण स्वामी महाराजांनी दत्त पुराणात प्रकाशित केलेला एक प्रकारे जो योग कथनाचा भाग आहे त्याविषयी चिंतन करतो आहोत. तेव्हा मागल्या पुष्पात 7व्या अध्यायामध्ये शेवटी स्वास्यग्नो दीप्ते अंग सादे नाडी शुद्धावनामये नादस स्फुटत्वे सुदृष्ट्यो हो सिद्धिबिंदू जिते सती असं त्यांनी 7व्या अध्यायाचा समारोप केला. याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या मुखामधला अग्नी हा विशिष्ट शरीरांतर्गत प्रज्वलित झाला असताना दीप्ते अंगव साधे स्वास्यग्नो स्वतःच्या ठिकाणचा अग्नी आणि नाडी शुद्धावनामये नाडी शुद्धी झाली असताना तसंच सिद्धबिंदू जिते सती म्हणजे दोन्ही दृष्टींमध्ये निर्दोष स्पष्ट असा सिद्धबिंदूचा म्हणजे ज्याला आपण त्राटक प्रयोग म्हणतो अशा पद्धतीने जय झाला असताना त्या शरीरामध्ये त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ओंकार नाद उत्पन्न होतो असं महाराजांनी या 7व्या अध्यायातल्या शेवटल्या श्लोकामध्ये त्या अध्यायाची समाप्ती केली. आणि या योग कथनम नावाचा 8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात स्वामी महाराज सुरुवात करताना असं म्हणतात, इदम श्रेष्ठम भजे तस्य सिद्धेत केवल कुंभकाः न तस्य दुर्लभम किंचित सो जेयम कैर पिह ही. म्हणजे भगवान दत्तात्रेयाची सेवा करावी. इदम श्रेष्ठम या ठिकाणी दत्तात्रेयाला त्यांनी श्रेष्ठ असे एक उपमा दिली आहे. त्या अर्थाने त्यांनी संबोधन केलं म्हणून ते असं म्हणतात, भगवान दत्तात्रेयाची सेवा करावी. भजे तस्य सिद्धेत केवल कुंभक त्याला केवल कुंभकाची सिद्धी प्राप्त होते. न तस्य दुर्लभ किंचित त्याला दुर्लभ असं काही नाही. तो अजेय केरपीयही तो कोणाकडेही कुणाही कडून तो अजिंक्य असा राहील. म्हणजे
जणू काही महाराज स्वानुभवाने असं सांगतात की भगवान दत्तात्रेयाची सेवा केल्यानंतर, त्यांची उपासना केल्यानंतर त्यांना स्वतःला जणू काही केवल कुंभकाची प्राप्ती झाली. केवल कुंभ सिद्ध झाल्यानंतर त्या योगी अवस्थेमध्ये काही दुर्लभ असं राहत नाही. तर या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने शरीरांतर्गत वर्णन आपल्याला महाराजांनी केलेलं दिसून येतं. ते असं म्हणतात, देही पादादि मूर्धांते स्थिता लोकाश्चतुर्दश हृत्संयमा तत्र तत्र तत्तलोक विधीरता. म्हणजे पायापासून मस्तकापर्यंत देहामध्ये 14 लोक असतात. लोकाश्चतुर्दश देहे पादादि मूर्धांते स्थिता आणि हृत्संयमा तत्र तत्र हृदयाच्या संयमनामुळे त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांचं ज्ञान असतं. अर्थज्ञानम तारकाया नासागरे चेंद्रलोकवित तददो वह्निलोकस्यं चक्षुषोः सर्वलोकवित. म्हणजे डोळ्यांच्या बाहुलीमध्ये अर्थज्ञान, नासिकेच्या अग्रभागी इंद्रलोकाचं, नासाग्रेचे इंद्रलोकवित, त्याच्या खाली अग्निलोकांचं, तर अधो वह्निलोकस्य आणि चक्षुषो दोन्ही डोळ्यांमध्ये सर्व लोकांचं ज्ञान असतं. तर श्रोत्रेंच यमलोकस्य तत्पार्श्वे नैऋतस्य वित पृष्ठे वरुणलोकस्य वायुलोकस्य च श्रुतो. कानामध्ये यमलोकाचं, तर त्याच्यामध्ये नैऋतीचं ज्ञान असतं. श्रोत्रेचे यमलोकस्य तत्पार्श्वे नैऋतस्य, पाठीच्या भागात वरुण लोकांचं, पृष्ठे वरुण लोकस्य आणि श्रवणात वायुलोकाचं ज्ञान असतं. वायुलोकस्य तत् श्रुतौ. पुढे महाराज म्हणतात, कंठे कुबेर लोकस्य वामेक्षिणी शिवलोकवित दक्षे परमलोकस्य ब्रह्मलोकस्य मूर्ध्नीवित. कंठामध्ये कुबेर लोकांचं, कंठे कुबेर लोकस्य, डाव्या डोळ्यामध्ये शिवलोकाचं, वामेक्षिण शिवलोकवित, उजव्या डोळ्यामध्ये विष्णू लोकाचं, तर मस्तकात ब्रह्मलोकाचं ज्ञान असतं. म्हणजे ब्रह्मलोकस्य मूर्ध्नीवित दक्षे परमलोकस्य. अशा पद्धतीने जे ज्ञान आहे त्याचं पुढे वर्णन करताना ते म्हणतात, तत्त जंतुर्ध्वनो तत्तद्भुत अद्भुत ज्ञानंच कर्मणी प्राग जाताति विचान्य चित्ते फूटम तच्चित्त वृत्तिवित सूर्येंदो लोकभज्ञानम ध्रुवे तद्गति दर्शनम स्वार्थे पुरुष विदित्ये मारुत्यादि बलस्यवित. म्हणजे त्या त्या प्राण्याच्या ध्वनीतील आणि त्यांच्या कर्मातील ते ते अद्भुत ज्ञान, म्हणजे पूर्वजन्म ज्ञान, दुसऱ्याच्या चित्तातील त्याच्या चित्तवृत्तीचं ज्ञान, सूर्य चंद्र नक्षत्राचं ज्ञान, ध्रुव लोकातील त्याच्या गतीचं ज्ञान, पुरुषाच्या स्वार्थ आणि पराक्रमाचं ज्ञान आणि वायुवादिकांच्या सामर्थ्याचं ज्ञान, हे जसं त्याला प्राप्त होतं तसं कायरूपेप्य दृश्यस्य कायव्यूहस्य नाभितः
अतीतानागत ज्ञानम स्याद्धर्मा धर्मयोगले. म्हणजे शरीरात असूनही अदृश्य असल्या अशा शरीर रचनेचं ज्ञान नाभीपासून वर होतं, तर धर्मा अधर्माचं भूत भविष्याचं ज्ञान त्याला गळ्यामध्ये कंठामध्ये होतं. इतक्या प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्या ज्या विशिष्ट लोकांमधून ज्या ज्या स्थानातून उत्पन्न होतं, त्या त्या देवतेचं त्या ठिकाणी वास असल्यामुळे त्याला लोक अशी ही संज्ञा दिली गेली आहे या शरीराच्या अंतर्गत, असं आपल्याला याच्यातून बोध होईल. पुढे महाराज म्हणतात, क्षुत्नाशा कुर्मनाड्या स्थैर्ये तारेच सिद्ध वृक कायखे खगतीस्तत्र तिसिद्धयस्तत्र तत्र च. म्हणजे कुर्मनाडीमध्ये भूक तहान यांचा अभाव, क्षतृष्णाश म्हणजे क्षुधा आणि तृष्णा यांचा नाश. महाराजांनी या ठिकाणी शब्द वापरला आहे, क्षुतृष्णानाशा कुर्मनाड्या. म्हणजे कुर्मनाडीमध्ये भूक आणि तहान यांचा अभाव. स्थैर्य तारेच सिद्ध दृक, म्हणजे ओंकारामध्ये स्थैर्य आणि सिद्ध दृक म्हणजे दृष्टी. तर कायखे साधकाच्या शरीर अवकाशात, कायखे खगतीस्त म्हणजे त्या त्या अणुमध्ये सुद्धा त्या त्या अणिमादी सिद्धी असतात. तत्र तत्रच सिद्धी असा याला भावार्थ आहे. मग प्रत्याहारस्त्वा हरणमर्थचारी गवाबलात आत्मान्वयेन दृष्टिश्च फलत्यागश्च कर्मणाः वैरस्यं चेन्द्रियार्थेषु प्रतिमर्मञ्च हृस्थिति प्रत्याहार पंचदैवं धारणापि अपि च पंचदः. म्हणजे या ठिकाणी इंद्रियाचं बळच ताब्यात आणणं हा प्रत्याहार. प्रत्याहारस्त्व आहरणम, आणि त्याचे 5 प्रकारचे जणू काही त्याचे कर्म असतात, त्याचे 5 प्रकार आहे. तर ते कसे आहे? आत्मान्वयेन दृष्टिश्च, आत्मानुसारी दृष्टी, कर्माचा फलत्याग, फलत्यागश्च कर्मणाः, इंद्रियार्थाविषयी विरसता, वैरस्यम चे इंद्रियार्थेषु, मर्मज्ञान आणि चित्ताचं स्थैर्य, प्रतिमर्मंच हृस्थिती. त्याबरोबर अशा पद्धतीने प्रत्याहार आहे, याचे 5 प्रकार झाले. त्याचप्रमाणे धारणा सुद्धा 5 प्रकारची असते. म्हणजे कशी आहे? हृत्प्राण धारणा, वृद्धी धारणा, अध्यात्म धारणा, तन्मूर्ती धारणा, क्षमादो हार्दखे अन्न ख धारणा. म्हणजे चित्तासह प्राण धारणा, हृत्प्राण धारणा. मग चित्तासह बुद्धी धारणा, वृद्धी धारणा. मग अध्यात्म धारणा, पंचमहाभूतामध्ये भगवान दत्तात्रेयाची मूर्तीची धारणा, तन्मूर्ती धारणा. आणि चित्तावकाशामध्ये दुसऱ्या अवकाशाची धारणा, क्षमादो हार्द खे अन्य खो.
म्हणजे दुसऱ्या अवकाशाची, स्वतःच्या चित्त अवकाशामध्ये दुसऱ्या अवकाशाची धारणा, या 5 प्रकारच्या धारणा महाराजांनी या ठिकाणी वर्णन केल्या. आणि मग भगवान दत्तात्रेयाचं एक अद्भुत असं ध्यान या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलं आहे. हे जे ध्यान आहे, हा काव्याचा एक आगळा वेगळा असा एक, ज्याला आपण म्हणावा की प्रयोग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. उत्कृष्ट पण अद्भुत अशी भगवान दत्तात्रेयाचं वर्णन करणारी अशी ही रचना या निमित्ताने आपण आता पुढे बघणार आहोत. तर याचं निमित्त काय, या ठिकाणी नेमकं भगवान दत्तात्रेयाचं वर्णन करण्याचं कारण काय? तर महाराजांनी जेव्हा योगाचं वर्णन करत असताना आधी प्रत्याहार सांगितलं, मग धारणा सांगितली, 5 प्रकारचे प्रत्याहार सांगितल्या, 5 प्रकारच्या धारणा सांगितल्यानंतर मग ध्यान. मग हे ध्यान भगवान दत्तात्रेयाचं जे करायचं आहे, ते ध्यान म्हणजे दत्तात्रेयाचं स्वरूप कसं असावं, असं आता या पुढच्या श्लोकांमध्ये महाराज वर्णन करतात. ते वर्णन करत असताना महाराज कसं वर्णन विशिष्ट पद्धतीने दत्तात्रेयाचे आपण बघूया. ते असं म्हणतात, वज्रांकुश ध्वजाब्जा न्ययुग्रता झामवपत् पत्तलम नखमाणिक्य भागध्वस्त भक्त हार्दत मस्ततिम गूढ गुल्फम कुर्मपुष्ठोल्लसत्पादो परिस्थलम परिपुष्ट सुजंघोरु विशाल जगनस्थलम पृथुश्रोणींच काकुस्थम चारुनाभिं दलोदरम कपाट वक्षसम दीर्घम नासलोरग वद्भुजम सुचिन्ह चिन्नितकरम कंबुकंठम स्मिताननम स्नैग्धवल्लम युक्ताक्षम चलत्पिंग जटाधरम चंद्रकांतम प्रभुं कृष्णम भ्रूरश्म शुकनीकम भावशुद्धि द्विजाकीर्ण प्रसन्न मुख पंकजम सिद्धासन समासीनम वराभयदत्सत्करम क्षणे क्षणेपि स्वभक्त स्मृतिगामिनश्मीश्वरम अनुग्रहाख्य रस्येन्दुज्ञापित स्मित चंद्रिकम सदाखंड समाधिस्थम दत्तात्रेय दिगंबरम आसेचन मूर्ति तम सदा पादादवधृक धामुखम ध्यायेत् सत् समाहितो योगी निवृत्ता खिलवृत्तिका. म्हणजे सर्व वृत्ती निमालेला योगी, निवृत्ताखिल वृत्तिका, सर्व वृत्ती जणू काही निमालेला योगी एकाग्र समाधिस्थ होऊन भगवान दत्तात्रेय दिगंबराचं ध्यान करतो. ध्यायेत् समाहितो योगी. त्या भगवान दत्तात्रेयाचं स्वरूप आता असं आहे, हाताचा तळभाग हा रक्त कमळासारखा असून वज्रांकुश ध्वजाब्धा भपत्तलम, अग्राब्जा भपत्तलम म्हणजे हाताचा तळभाग हा रक्त कमळासारखा असून त्यावर वज्र, अंकुश, ध्वज, कमळ आदी चिन्ह आहेत. नखरुफी माणिकांचे तेज भक्तांच्या हृदयातील अज्ञान समूहाचा नाश करते. नखमाणिक्य भाध्वस्त भक्त हार्दत
मतस्थिती. पुढे पायाचे जे घोटे आहे ते गुप्त असून पायाच्या वरील भाग कासवाच्या पाठीसारखा शोभणारा आहे. गूढ गुल्फम कुर्म पृष्ठो लसत पादो परिस्थलम. आणि पोटऱ्या आणि मांड्या सुंदर आणि पुष्ट असून ओटी पोट विशाल आहे. परिपुष्ट सुजंघोरू विशाल जगनस्थलम. अशा पद्धतीने विशाल ओटीपोट असणारा असा भगवान दत्तात्रेय आहे. काकुस्थ दत्तात्रेयाची कंबर विशाल असून नाभी सुंदर आहे. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलंय, काकुस्थम पृथुश्रोणींच चारु नाभी दलोदरम. नाभी सुंदर आहे आणि पोट कमल दलासारखा आहे. नाभी दलोदरम. पुढे ते असं म्हणतात की कपाटासारखं वक्षस्थल असलेल्या त्याचे हात लांबट मांसल सर्पासारखे आहेत. म्हणजे कपाट वक्षसम दीर्घ मांसलो रग व भुजम. पुढे काय म्हणतात ते, तर कल्याणकारी शुभचिन्ह हातावर असलेल्या दत्तात्रेयाचा कंठ हा कसा आहे, शंखासारखा असून मुख हे सस्मित आहे. सुचिन्ह चिन्हित करम कंबुकंठम स्मित आननम. आणि असा जो आहे हा भगवान दत्तात्रेय, याच्या जणू काही दोन्ही डोळ्यात स्निग्धता धवलता पुरेपूर भरलेली आहे. अशा पद्धतीचा जो दत्तात्रेय, त्याच्या मस्तकावर पिंगट जटाभार उडतो आहे. स्नैग्ध्याध झावल्य युक्ताक्षम चलचित पिंग जटाधरम. अशा पद्धतीने भगवान दत्ताचं जेव्हा वर्णन केलं तेव्हा पुढे काय म्हणतात, चंद्रकांतम प्रभू कृष्णम भ्रूरश्मक शुकनित निकम. भावशुद्धी द्विजाकीर्ण प्रसन्न मुख पंकजम. म्हणजे या भगवान दत्तात्रेयाची कांती ही चंद्रासारखी असून काळीशार सुरेख भ्रुकुटी जणू काही कृष्ण भ्रूरश्म असं त्याकडे भ्रुकुटी करता वर्णन केलं आहे. आणि चमकदार डोळ्यांची बाहुली आहे. त्याबरोबर भावशुद्धी द्विजा किरणम, शुद्ध भाव प्रगट करणारे दात आणि प्रसन्न मुख पंकजम, प्रसन्न मुख कमल असं या भगवान दत्तात्रेयाचं आहे. या भगवान दत्तात्रेयांनी काय केलं, तो सिद्धासन घातलेला आहे आणि त्यांचा हात देणारा जो हात आहे, वराभयतकरम वर देणारा असा त्यांचा हात आहे. असा जो भगवान दत्तात्रेय जो आहे हा कसा आहे, तर भक्तांसाठी स्मरण मात्र संतुष्ट असून तो तत्परतेने धावून जातो. स्मरण मात्रेण संतुष्टो. अशा पद्धतीने तो कस्य स्मरण मात्रेण, स्मरण मात्रे मान कामना पूर्ती. स्मरण मात्र संतुष्ट, तो फक्त स्मरणाने संतुष्ट होऊन तो तत्परतेने धावून जातो. हृदयातील कृपा दयारूपी चंद्राचं जणू काही स्मित रूपात चांदणं प्रगट झालेलं असून हा भगवान दत्तात्रेय अखंड समाधी मग्न, अखंड आल्हादकारक
नेहमीच रक्षण करण्यासाठी सिद्ध आहे. म्हणजेच क्षणे क्षणे आपी स्वभक्त स्मृतिगा मिन ईश्वरम अनुग्राख्ये सुधेंदुज्ञा पित स्मितचंद्रिकम आणि सदा अखंड समाधिस्थम दत्तात्रेयम दिगंबरम, अशा शब्दामध्ये महाराजांनी या भगवान दत्तात्रेयाचं वर्णन केलं. आणि मग त्यांनी असं म्हटलं की अशा भगवान दिगंबर दत्तात्रेयाचं योगी हा सतत ध्यान करतो. आणि याचा शेवटी समारोप करताना महाराज असं म्हणतात की इदम तू सगुण ध्यानम स्वेच्छोपात चिदात्मनाः निर्गुणम केवलम हास्यम सच्चित सुखमयम परम. असं हे स्वेच्छेने घेतलेलं चिदात्म्याचं सगुण रूप ध्यान आहे. म्हणजे हा चिदात्मन असा जो भगवान दत्तात्रेय त्याचं स्वेच्छेने म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे वर्णन केलेलं सगुण असं ध्यान आहे. स्वेच्छोपात चिदात्मनम इदम तू सगुण ध्यानम. आणि त्याचं केवळ हास्य हे जे आहे हे सच्चित सुखमय असून हे जणू काही निर्गुण अशा पद्धतीचं आहे. त्याचं जे हास्य म्हणजे निर्गुण का म्हटलं, त्याचं वर्णनच करता येत नाही त्याच्या हास्याचं स्मिताचं, असे या ठिकाणी महाराज म्हणतात. पुढे महाराज म्हणतात ध्यातृध्यानम ध्येयरूप समाधी सविकल्पका जीवात्म परमात्मैक्या अवस्था त्रिपुटी वर्जिता. म्हणजे ध्याता ध्यान आणि ध्येयरूप असलेली जी समाधी आहे, ध्याता ध्यान आणि ध्येय या तिन्हीची जी अशा पद्धतीने केलेली ही समाधी सविकल्प असते. ध्यातृध्यान ध्येय रूपम समाधी सविकल्पका. तर ही त्रिपुटी ज्या ठिकाणी नाही, ही ज्या ठिकाणी वर्ज आहे, ती जीवात्म परमात्मैक्य अवस्था त्रिपुटी वर्जिता. ही त्रिपुटी वर्ज असलेली जी अवस्था आहे ही जीवात्मा आणि परमात्मा यांची ऐक्य अशी अवस्था आहे. याला आपण निर्विकल्प समाधी असं काय एका अवस्थेत म्हणू शकतो. आणि मग पुढे महाराज असं म्हणतात परिपूर्ण आनंद रूपा शुचिद्रूपिका परा पश्चात स्मृत्य नुमेयात्मा अर्थवृत्तया इहानुगाहा. ही जी अवस्था आहे म्हणजे कशी, तर जीवात्म परमात्मैक्य अवस्था त्रिपुटी वर्जिता. ध्याता ध्येयना ध्यान याच्या पलीकडे असणारी त्रिपुटी, याच्या पलीकडे असणारी अवस्था, ही अवस्था परिपूर्ण आनंद रूप शुद्ध चैतन्य रूप आहे. परिपूर्ण आनंद रूपा शुद्ध चिद्रूपिका पराह. आणि याच्या परा म्हणजे याच्यानंतर पश्चात केवळ स्मरणाने आत्मार्थ प्रवृत्ती प्रयत्नाशिवायही अनेक गोष्टी ज्ञात होतात. म्हणजे पश्चात स्मृत्युमेयात आत्मार्थ वृत्तया इह अनुगाहा. प्रयत्नाशिवाय काही प्रयत्न केला नाही तरी सुद्धा त्याला बऱ्याच गोष्टीचं ज्ञान होऊन जात. या ठिकाणी महाराजांनी त्यांच्या मूळ भाष्यामध्ये असं भाष्य केलं आहे की ते असं म्हणतात की आतापर्यंत मी समाधीत होतो असं अनुमान केलं आणि ज्याचं स्मरण केलंय त्याचा मी अनुभव घेतला. अशा व्याप्तीचा विषय असलेला हा जो विषय आहे आत्मविषयक प्रवृत्ती,
हा समाधीच्या उत्तर काळामध्ये प्रयत्न तरीही केला नाही तरी या प्रवृत्ती जाणल्या जातात. पण का? तर पूर्वी त्याचा अभ्यास केल्यामुळे. म्हणजे याचा अर्थ महाराजांना असं सूचित केला आहे की आधी मात्र अशा पद्धतीच्या सविकल्प समाधीचा अभ्यास केला पाहिजे. मग महाराज या योगाचं वर्णन करतात. ते असं म्हणतात, अंतर्लीन हृत्प्राणो पश्यन्न चलदृग्वही मुद्रेयं वैष्णवी शून्या शून्य लक्ष्म पदप्रदा. म्हणजे हृदयासह प्राण अंतर्लीन झालेला हा तो योगी, अंतर्लीन हृत्प्राणो स्थिर दृष्टी होऊन बाहेरील व्यापार पाहत नाही. पश्यन्न चलदृग्बही, बाही म्हणजे बाहेरचं, पश्यन्न पाहत नाही. ही मुद्रा आहे, ही वैष्णवी मुद्रा असून मुद्रेयम वैष्णवी शून्या, ही शून्य आणि निर्दोष ध्येय वाचली आहे. शून्य लक्ष्म पदप्रदा, ही निर्दोष असं पदाचं अनुभव करून देणार आहे. तद्वांत दृढासनो दक्ष करणे रुद्धबिलो ध्वनिम त्रिग्रंथी भेदम शृणुयात सूक्ष्म च समाधी भाग. म्हणजे असा ही वैष्णवी मुद्रा धारण केलेला, दृढासन घातलेला, उजव्या कानात षण्मुखी मुद्रा धारण केलेला, तद्वान दृढासनो दक्ष करणे रुद्धबिलो ध्वनिम, तो मुद्रा केलेला जो समाधीचा अभ्यास करणारा योगी ब्रह्मा विष्णू रुद्र या नावाच्या 3 ग्रंथींचा त्रिग्रंथी भेदम, भेद करणारा असा अत्यंत सूक्ष्म असा, शृणुयात अत्युसूक्ष्म असा ध्वनी ऐकतो. म्हणजे ज्याला ही वैष्णवी मुद्रा साध्य झाली, ज्यांनी दृढासन घातलं आहे आणि जो उजव्या कानात षण्मुखी मुद्रा धारण करतो, अशा पद्धतीने समाधीचा अभ्यास करणारा हा योगी, हा ब्रह्मा विष्णू रुद्र या 3 नादांच्या ग्रंथींचा भेद करून सूक्ष्म असा ध्वनी ऐकतो आणि अर्धोन्मीलित दृक्स्वस्थो नासाग्राक्षो वशी भजेत लीनार केंदु परम तत्वम तद्बाह्यांतर वर्जितम. तो जितेंद्रिय असा तो योगी अर्धोन्मिलित दृष्टी ठेवून, अर्धोन्मिलित दृक् स्वस्थ असलेला तो योगी नासाग्राक्षो वशी भजे, नासाग्रावरती दृष्टी ठेवून लीना केंद्र परम तत्व, म्हणजे सूर्य चंद्र नाडी या लीन करून, विलीन करून तद्बाह्यांतर वर्जितम, बाह्य आणि अंतर सर्व काही वर्ज्य करून परमतत्वाचं ध्यान करतो. म्हणजे भावार्थाने तो योगी सूर्य चंद्र नाडी वर्ज्य करतो. म्हणजे श्वास घेणं आणि उच्छ्वास घेणं हे जणू काही बंद करतो आणि अशा कुंभक, सामान्य भाषेत सांगायचं, अशा अवस्थेत केवळ आत्म्याच्या ठिकाणी परमात्म्याला पाहतो. हे कुंभकावस्थेचं अशा पद्धतीने वर्णन केलं. एवं अभ्यास योगेन खेचरी मुद्रया अपिच मनस्थिरी भावरूपावस्था सिद्धेन मनोन्मनी. अशा प्रकारे योगाभ्यासाने, एवं अभ्यास योगेन खेचरी मुद्रया अपिच,
आणि खेचरी मुद्रेने सुद्धा चित्त स्थिर करणारी मनस्थिरी भावरूपा अवस्था, म्हणजे चित्त स्थिर करणारी मनाची उन्मनी अवस्था सिद्ध होते किंवा सिद्ध होईल. पुढे शक्तीमध्ये मनकृत्वा शक्तीच्या अपि मनोगताम मनसा मन आलोक्यम योगी नित्यम सुखी भवेत. म्हणजे शक्तीमध्ये मनाला आणि मनोगत शक्तीला स्थिर करून, शक्तीमध्ये मनकृत्वा शक्तींच्या अपि मनोगता, आणि मनोगत शक्तीला स्थिर करून मनसा मन आलोक्यम मनानेच मनाला पाहून जो योगी स्थिर राहतो, तो योगी नित्यम सुखी भवे, तो नेहमी सुखी राहतो. आकाशमध्य आत्मानं आत्म ज्ञा आकाशमेव च कृत्वा आकाशमयं सर्वं चिंतये अन्य किमप्यतः. म्हणजे आकाशामध्ये आत्मा आणि आत्म्यामध्ये आकाशाला पाहून आत्मज्ञा आकाशमेव च सर्वच आकाशमय करून कृत्वावकाशमयं सर्वं चिंतयेन योग्याने विचार करावा, यापेक्षा जास्त काही नाही. अन्न किमप्यतः, यापेक्षा जास्त काय. म्हणजे आकाशामध्ये आत्म्याला आणि आत्म्यामध्ये आकाशाला पाहून सर्व हे जे काही आहे हे जणू काही आकाश रूपच आहे, अशा पद्धतीने योग्याने चिंतन करावं. बाह्य चिंता न कर्तव्या तथैव अंतरचिंतनम परित्यज्या अखिला चिंता चिन्मयम भावयेत परम. बाह्य चिंता न कर्तव्या, बाह्य चिंता करू नये. तसेच अवांतर चिंतनम, अवांतर सुद्धा चिंतनही करू नये. परित्यज्या अखिलाम चिंता, सर्व प्रकारच्या चिंतेचा त्याग करून काय करावं. चिन्मयम भावयेत परम, फक्त परब्रह्माचं चिंतन करावं. योगतेत्थम, योगेतेत्थम लीयमान मनो ब्रह्मणि लीयते कर्पूरागना विवाब्धो चो लवणम ख इवान्यखे. म्हणजे जसा अग्नीत कापूर, समुद्रात मीठ आणि आकाशात आकाश जसं लीन होतं, म्हणजे कसं. कर्पूरा अग्ना विवाब्धोच लवणम आणि ख इवान्यखे, म्हणजे अग्नीत कापूर, समुद्रात मीठ आणि आकाशात आकाश जसं लीन होतो, तसं या योगानं लीन होणार मन हे ब्रह्मामध्ये विलीन होतं. मनो ब्रह्मणी लीयते, ब्रह्मामध्ये लीन. ज्ञेयं सर्व प्रतीतंच तज्ज्ञानं मन उच्यते मनोलयो ज्ञान वस्तू परित्यागास्तत्व अमृतम. म्हणजे ज्ञेयं सर्व प्रतीतंच, जाणण्यास योग्य असं सर्व अनुभव प्राप्त आणि त्याचं ज्ञान, तज्ज्ञान मन उच्यते, त्यालाच मन म्हणतात. ज्ञान वस्तू परित्यागात मनोलय, ज्ञान वस्तूचा परित्याग केला म्हणजे त्याचा मनोलय होतो. नंतरच मग त्यागास्तत्व अमृतम, म्हणजे त्यानंतर अमृत साक्षात्कारी अशा पद्धतीचं त्याला ज्ञान प्राप्त होतं. योगो ज्ञानंच मनसो नाशस्सौ द्वौ क्रमो परो योगो हृद्वृत्तिरोधोत्र ज्ञानम सम्यक वीक्षणम. म्हणजे योग आणि ज्ञान हे
मनाच्या नाशाचे पुढील दोन क्रम आहेत. योगो ज्ञानंच मनसो नाशस्य द्वौ क्रमो परो. पुढील दोन क्रम आहेत. हे कसले? योग आणि ज्ञान हे मनाच्या नाशात. कसे? योगोची हृदवृत्ती तरोधो. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. अत्र ज्ञानम सम्यग वेक्षणम. ज्ञान म्हणजे यथायोग्य पाहणे. यांनी काय होतं? चित्तवृत्ती निरोध असतो मनस्पंदोपशांतिदा. मनस्पंदोपशांत्यायम संसार विलीयते. म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध मनाच्या गतीला शांत करणारा असतो. चित्तवृत्ती निरोध असतो मनाः स्पंदो व शांतिदा. आणि मनस्पंदोपशांत्यायम संसारम प्रविलीयते. आणि मनाची गती शांत झाल्याने संसार प्रविलीयते, हा संसार विलीन होतो. पुढे महाराज असं म्हणतात, शास्त्र सज्जन संपर्क वैराग्याभ्यास योगताः धैर्येण चास्यया पूर्व वासनातन वान होतात. म्हणजे शास्त्र आणि सज्जन यांच्या संबंधामुळे उत्पन्न झालेला वैराग्याच्या अभ्यास योगाने धैर्येण चास्यया आणि आसन स्थितीने बळेच पूर्ववासना कृश झाल्याने पूर्ववासनात वा दठात सद्भक्त्या भगवत ध्यान चित्ची रमेकांत मोदितात अखेद मन निलाभ्यासात परतत्वैक चिंतनात. म्हणजे सद्भक्त्या बराच काळ आनंदित होऊन केलेल्या भगवंताच्या ध्यानाने भगवत ध्यानात चिंतरेक एकांत मोदितात. खिन्न न होता प्राणायाम अभ्यासाने अखेदम अनिला अभ्यासात परतत्वैक चिंतनात आणि परतत्वाच्या चिंतनाने. पुढे महाराज म्हणतात, ओंकारोच्चारण दीर्घ घंटिका क्रमणात तुगवा शक्ती संचालन प्राण मनस्पंदो निरुद्धते. आणि जिभेने दीर्घकाळ घटका केलेल्या ओंकाराच्या उच्चारणाने. ओंकारोच्चार दीर्घ घंटिका क्रमणात गवा आणि शक्तीच्या संचालनाने प्राण आणि मनाची गती निरुद्ध होते. शक्ती संचालनात प्राण मनस्पंदो निरुद्धते. अशा पद्धतीने क्रमशः वेगवेगळ्या पद्धतीने ही प्राण आणि मनाची गती कशी निरुद्ध होते या ठिकाणी विस्तारपूर्वक महाराजांनी वर्णन केलेलं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं की इतरत्र न कर्तव्याः मनोवृत्तीर मनीषिणा उक्ताभ्यासेन विज्ञेयम तद्विष्णू परमं पदम. विद्वान योगाने इतर ठिकाणी मनोवृत्ती घालवू नये. इतरत्र न कर्तव्या मनोवृत्ती मनीषिणा. तर या पद्धतीने जो कथन केलेला योग आहे ते हा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाने उक्ताभ्यासेन विज्ञेयम. या योगाच्या अभ्यासाने
विज्ञेयम तद्विष्णू परमपदम. या अभ्यासाने विष्णूच ते परमपद म्हणजे मोक्षस्थान जाणावं. पुढे महाराजांनी म्हटलंय, द्वादशांगुल पर्यंतम नासाग्रे विमलांबरे संविद दृष्टी प्रशाम्यंत्या हृत्प्राणस्पंदरोधनम. म्हणजे नासिकेच्या अग्रभागी विमला अवकाशात 12 अंगुल पर्यंत, विमला अंबरे 12 अंगुल पर्यंतम नासाग्रे, नासिकेच्या अग्रभागी विमला अवकाशात 12 अंगुल पर्यंत संविद दृष्टी प्रशाम्यंत्या, ज्ञानवृष्टी स्थिर झाली असता चित्त प्राणांची गती थांबते. हृत प्राण स्पंदरोधनम, चित्त प्राणांची गती थांबते. तसंच भूमध्ये तारका लोकनाशांदंत उपागते चेतने चेतने बद्धे हृत प्राण स्पंदरोधनम. म्हणजे डोळ्यामधील भावलीच्या दृष्टी संपुष्टात आली असता भ्रुकुटीच्या मध्यभागातील भ्रूमध्ये तारका लोकनाशांदन अनंतम उपागते. भ्रुकुटीच्या केतने चेतनम बद्धे, भ्रूमध्ये भ्रुकुटीच्या मध्यभागातील स्थानी चेतने म्हणजे आत्मा बद्ध झाला असता बद्धे हृत प्राण स्पंदन रोधनम, चित्त आणि प्राणांची गती थांबते. म्हणजे एक प्रकारे ही नासाग्र दृष्टी किंवा आपण ज्याला दृष्टीचा डोळ्याचं त्राटक वगैरे या पद्धतीची जी काही उपासना आहे, योग आहे, भूमध्य या ठिकाणी दृष्टीतून याबद्दल महाराज सांगतात. तरी सुद्धा चित्त प्राणांची गती थांबते. ओमित्येव यदुद्भूतम ज्ञानज्ञेयात्मकम शिवम विभावये निर्विकल्पस्तेन प्राणो निरुध्यते. आणि जे उत्पन्न झालेलं आहे ते ज्ञान आणि ज्ञेयात्मक शिव आहे, ते ओंकारच आहे हे जाणावं. हे जो जाणतो त्याचे प्राण हे निरुद्ध होतात. म्हणजे त्याच्या ठिकाणी जणू काही ही निर्विकल्प अशा पद्धतीची समाधी स्थिर होते. त्यालाही या प्रकारच्या निर्विकल्प समाधीची प्राप्ती होते. म्हणजे काय तर ज्या ठिकाणी ज्ञान आणि ज्ञेय हे दोन्ही जे काही जाणणं आहे ते शिवच आहे. वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता, असे जे ज्ञानेश्वर माऊलीने वर्णन केलेलं आहे अमृतानुभवामध्ये, त्याचं जणू काही या ठिकाणी आपण एक वेगळ्या प्रकारचं महाराजांनी केलेलं हे रूपक पाहतो. आणि चिरकालम ध्येयकांतम व्योम संवेदनात दृढम निर्वासन मनोधृत्या सुखात प्राणो निरुध्यते. जे बुद्धिस्थैर्याने ध्येय एकांतम बऱ्याच वेळ, चिरकालम बराच वेळ, व्योम संवेदना दृढम आकाशवत वृत्ती व्योम संवेदना आणि दृढ वासनारहित निर्वासन मनोधृत्या, वासनारहित मनोधैर्याने सहजासजी सुखात प्राणो निरुद्धते. सहजासजी प्राण रोखला जातो. म्हणजे बुद्धिस्थैर्याने बराच काळ आकाशवत वृत्ती झाल्याने
आणि वासना राहीत अशा पद्धतीने मनोधैर्य म्हणजे धारणा झाल्यानंतर सुद्धा सहजासहजी प्राणाचं निरोधन होतं, प्राण रोधला जातो. इत्या अथर्वोदितो योगा संक्षेपे मात्र संक्षेपेण अत्र दर्शिताः विशेषाभ्यासापेक्षाया मूले सम्यक विलोक्यमताम. शेवटी महाराज समारोप करताना असं म्हणतात की इत्या अथर्वोदितो योगा, असा हा अथर्व ऋषींनी शांडिल्याला दिलेला, आपण प्रारंभी जेव्हा सुरुवात करताना योगाचं बघितलं तेव्हा हा अथर्वांनी कथन केलेला हा जो योग आहे, इत्या अथर्वोदितो, अथर्वांनी दिलेला योगा हा संक्षेपेण मात्र दर्शिता, हा संक्षिप्ताने थोडक्यात या ठिकाणी प्रकट केला आणि विशेष अभ्यास अपेक्षाया, ज्यांना विशेष अभ्यासाची अपेक्षा असेल त्यांनी मूले सम्यक विलोक्यताम, त्यांनी मुळात यथायोग्य असं जे आहे तो हा योग मूळ ग्रंथामध्ये बघावा. अशा पद्धतीने महाराजांनी या 8व्या अध्यायातल्या, पहिल्या अष्टकातल्या 8व्या अध्यायातल्या या 43व्या श्लोकामध्ये अथर्वानी सांगितलेल्या या योगाचं एक ठिकाणी उल्लेख केला आणि हा योग ज्याला मुळामध्ये बघायचं असेल, हे जे काही महाराजांनी वर्णन केलेलं आहे त्याच्याकरता मूळ स्वरूपात जे ग्रंथ आहे अथर्व योग, अथर्वण संहिता योगाची वरती कुठे महाराजांनी त्यांना अपेक्षित असेल त्या पद्धतीने मूळ योगाचे ग्रंथ साधकाने बघावं असं सूचित केलं आहे. या ठिकाणी आज आपण स्वल्प विराम घेताना पुढे महाराज जेव्हा काय सांगतात या योगासंबंधी ते बघणार आहोत. पण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक आगळा वेगळा योगासंबंधी अद्भुत असा विस्तार महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे. तो सहसा एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. आणि योगासंबंधी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने भाष्य सांगतात, वेगवेगळ्या ग्रंथाच्या अनुषंगाने सांगतात. पण महाराजांनी या अथर्व योगाच्या निमित्ताने आणि अथर्व आणि शांडिल्य या संवादाच्या पद्धतीने सुरुवात करून त्यांनी अभ्यास केलेला जो समग्र योग आहे तो असा हा समग्र एक वेगळ्या प्रकारचा अद्भुत असा योग, त्यात भगवान दत्तात्रेयाचं उपासनेचं मर्म आणि त्याचं उत्तम पद्धतीने केलेलं असं ध्यान, या सगळ्याचं महाराजांनी या विशिष्ट आपण जे काही गेले योगासंबंधी काही पुष्प बघतोय त्यात त्यांनी वर्णन केलं आहे. अतिशय पुन्हा पुन्हा पाहावा आणि समजून घ्यावा अशा पद्धतीचा जसा हा योग आहे तसं उत्कृष्ट पण अतिशय उत्तम पद्धतीनं वर्णन हे भगवान दत्तात्रेयाचं सुद्धा अलंकारिक पद्धतीने महाराजांनी या विशिष्ट पुष्पात, अगदी आजच्या पुष्पात सुद्धा केलंय. ते सुद्धा जिज्ञासूने मुद्दाम बघावं अशी या ठिकाणी एक विनंती करून आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आजचा हा विषय या ठिकाणी थांबवतो आहे, स्वल्प विराम देतो आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.